जिभेची चव वाढवणारी लसूण खोबऱ्याची चटणी आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर मला लसूण खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी 6 साहित्य लागले आहे। इथे छोटी वाटी मी शेंगदाणे भाजून घेते आणि अर्धी वाटी असते खोबऱ्याची, ते मी किसून घेतलेली आहे। साधारण पाऊण वाटी खोबरे आपण इथे भाजून घेऊयात। खोबरे भाजताना हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला जिरे भाजून घ्यायचं आहे। तर खोबरे मी भाजून घेतले आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात। एक छोटा चम्मच जिरे आपण भाजून घेऊयात। कढई गरम असल्यामुळे जिरे भाजायला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे खूप जास्त भाजायची गरज पडणार पण नाही। तर जिरे छान भाजले आणि मी काढून घेते। तर खोबरे पण छान थंड झाले आहेत, आपण मिक्सरला वाटून घेऊयात। तर मी बघू शकता खोबरे छान कडक झाले, हाताने असं दाबलं की त्याचे तुकडे पडतात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरे, जिरं घातलंय आणि शेंगदाणे भाजले होते ते पण आपण यामध्ये घालूयात। तर 8 ते 10 लसूण पाकळ्या यामध्ये मी घातलंय आणि थोडी चिंच घातली आहे चवीसाठी। तर इथे मी 2 चमचे लाल काश्मीरी पावडर घातलंय। तर आपल्याला इथे लाल काश्मीरी पावडर घातल्याने काय होते, चटणीला आपल्या छान कलर येतो। आणि मी इथे काळं मीठ वापरते, तर मी कॅच रॉक सॉल्ट इथे काळं मीठ 1 चमचा घातलाय। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ही लसूण खोबऱ्याची चटणी गरम गरम चपाती बरोबर, दशमी बरोबर, वडापाव, समोसा या पदार्थांसोबत तुम्ही खाऊ शकता। तर मी इथे धने पावडर भाजलेले नव्हते, यामध्ये मी धने पावडरचा वापर करते। जर तुमच्याकडे पावडर नसेल तर धने भाजून घ्या। तर मी इथे थोडी चवीनुसार साखर घातली आहे। साखरेच्या जागी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। तर मिक्सरला चालू बंद करून मी बारीक करून घेतलाय। खूप जास्त बारीक पण नाही, असं जाडसरच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। लसूण खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात आणि झटपट तयार होते आणि चवीला पण उत्तम लागते। तर आपण चपाती बरोबर ही चटणी सर्व करून घेऊयात। यावर मी ऑलिव्ह ऑइल टाकते, तुम्ही साधा पण तेल यावर घालू शकता। तर ही चटणी महिनाभर टिकते आणि एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे महिनाभर छान राहील। आता ही रेसिपी तुम्ही बघितलात तर पावसाळा सुरू आहे आणि घरामध्ये भाजी वगैरे नसेल तर पटकन लसूण खोबऱ्याची चटणी त्यावर तेल टाकून चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील।